मित्रहो, एकनाथ शिंदे गटाकडून केल्या जात असलेल्या ऑपरेशन टायगरची हवा आता पूर्णपणे निघून गेली आहे असं सांगितलं जात असतानाच प्रत्यक्षात पडद्याआड आणि पडद्यासमोर सुद्धा ज्या घटना घडत आहेत ना, त्या मात्र काही वेगळं सांगून जात आहेत. काल संध्याकाळी जी एक घटना घडली त्यामुळं सगळ्यांच्याच नजरा आता या मोठ्या घडामोडीकडे लागलेल्या आहेत. महाराष्ट्र विधिमंडळाचे माजी सचिव आणि विधिमंडळाच्या नियमांचे जाणकार असलेले अनंत कळसे यांची एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. उद्धव ठाकरे यांचे खासदार फुटणार असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत अर्थपूर्ण, तेवढीच महत्वपूर्ण मानली जाते. कारण आता फक्त 7 खासदारच नाही तर तब्बल 16 आमदार सुद्धा फुटणार असल्याचा दावा दस्तूर खुद्द एकनाथ शिंदे गटाकडूनच करण्यात आलेला आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे आता उद्धव ठाकरे यांना डबल झटका देण्याच्या तयारीत आहे असं एकंदर चित्र निर्माण झालेलं आहे. येत्या 19 जून रोजी म्हणजे अवघ्या 3 दिवसावर शिवसेनेचा वर्धापन दिन आलेला आहे आणि याच दिवशी हे ऑपरेशन टायगर पूर्णत्वाला नेलं जाणार आहे असं सांगितलं जात आहे. उद्धव ठाकरे यांचे फुटीर खासदार लोकसभेमध्ये आपला वेगळा गट स्थापन करणार असल्याच्या चर्चा तर आता सुरू झालेल्या आहेत. पण केवळ हे खासदारच नाही तर ठाकरे शिवसेनेचे आमदार सुद्धा फुटणार आहेत असा मोठा दावा शिंदे गटाचे आमदार कृपाल तुमाने यांनी केलेला आहे. या ऑपरेशन टायगर अंतर्गत उद्धव ठाकरे शिवसेनेतील 16 आमदार आणि 7 खासदार ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कामध्ये आहेत. त्यांची पक्षांतर युती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीला कंटाळलेल्या लोकप्रतिनिधीमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि याच नाराजीतून उद्धव ठाकरे शिवसेनेतील तब्बल 16 आमदार आणि 7 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्याशी थेट संपर्क साधलेला आहे. अंतिम बोलणी सुद्धा पूर्ण झालेली आहेत. ऑपरेशन टायगर हे आता काही केवळ कागदावर राहिलेलं नाहीये, ते पूर्णपणे यशस्वी सुद्धा झालेलं आहे. हे लोकप्रतिनिधी जाहीरपणे आमच्या गटात प्रवेश करतील आणि महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच हा मोठा धमाकाही पाहायला मिळेल असा मोठा दावा एकनाथ शिंदे गटाचे आमदार कृपाल तुमाने यांनी जाहीरपणे केलेला आहे. तुमाने यांचा हा दावा सत्यात उतरणार की फोल ठरणार हे पाहावं लागेल. कारण याआधी सुद्धा ऑपरेशन टायगर फसलेला आहे. पण त्यांच्या या दाव्यानं राजकारणामध्ये खळबळ नक्की उडवून दिली. पण तरी सुद्धा काही प्रश्न महत्वाचे आहेत. उद्धव ठाकरे शिवसेनेचे 20 आमदार आहेत, त्यातले 10 आमदार तर मुंबईतले आणि मुंबईतले हे आमदार उद्धव ठाकरे यांच्याशी अत्यंत एकनिष्ठ असल्याचं म्हटलं जाते. यामध्ये स्वतः आदित्य ठाकरे, आदित्यांचे मावस भाऊ वरुण सरदेसाई यांचाही समावेश आहे. भास्कर जाधव, सुनील प्रभू, महेश सावंत, बाळानर, सुनील राऊत, मनोज जामसुतकर, संजय पुतनीस, अजय चौधरी, हारून खान यांच्यासारख्या मातोश्री सोबत भक्कमपणे उभे राहिलेल्या आमदारांचा समावेश आहे. उर्वरित महाराष्ट्रातील आमदारांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या त्या गुवाहाटीच्या दौऱ्यावर अर्ध्या रस्त्यावरून उद्धव ठाकरे यांच्याकडे परत आलेले आमदार कैलास पाटील आणि नितीन देशमुख या आमदारांचा सुद्धा समावेश आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. पण तरीही शिंदे गट एवढा मोठा दावा करीत आहे. तुमाने यांचा हा दावा खरा असेल तर मात्र उद्धव ठाकरे यांना डबल झटका नक्की बसू शकतो. खासदारांची चर्चा असताना 16 आमदार ही आता उद्धव ठाकरे यांना खरोखरच धक्का आणि धोका देणार काय शक्य वाटत नाही. पण आपल्या राजकारणामध्ये काहीही घडू शकतं आणि याचं सगळी उत्तरं कदाचित पुढच्या 3 दिवसामध्ये आपल्याला मिळू शकतात. पाहूया तोपर्यंत आणखी काय काय होतंय ते. आणि मित्रहो, जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही आपली एक अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.